कधी तुम्हाला असं वाटलंय का की लहानपणी आपण कल्पना केलेलं आयुष्य आणि आजचं आयुष्य यामध्ये खूप मोठा फरक आहे? लहानपणी वाटायचं मोठं झालं की सगळं सोपं होईल. आपल्याकडे पैसे असतील, स्वातंत्र्य असेल, स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद असेल आणि सगळे लोक कायम आपल्यासोबत उभे असतील. पण जसजसे आपण मोठे होतो तसतशा आपल्या जबाबदाऱ्या वाढतात, अनुभव वाढतात आणि लोकांचं खरं रूप दिसायला लागतं. तेव्हा लक्षात येतं, आयुष्य हे इतकं सरळ आणि सोपं नसतं जितकं आपण समजत होतो. आयुष्य आपल्याला हळूहळू कटू पण खरे धडे शिकवत असतं. विशेषतः जेव्हा आपण आयुष्याची 30 वर्ष पूर्ण करतो, तेव्हा काही अशा गोष्टी समोर येतात ज्या आधी कधीच जाणवल्या नव्हत्या. काही नाती बदललेली असतात, काही स्वप्न अपूर्ण राहिलेली असतात आणि काही सत्य अशी असतात जी स्वीकारणं सुरुवातीला खूप कठीण वाटतं. हे सत्य कधी कधी कटू वाटतात कारण ते आपल्या अपेक्षांशी जुळत नाहीत. पण हळूहळू हेच अनुभव आणि हेच धडे आपल्याला आयुष्याचं खरं स्वरूप समजायला मदत करतात. ते आपल्याला जास्त वास्तववादी बनवतात, जास्त मजबूत बनवतात आणि जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी पूर्णपणे बदलून टाकतात. हॅलो सखी, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अशाच आयुष्यातील 7 कटू पण खऱ्या सत्यांबद्दल, जी बहुतेक लोकांना 30 वर्षांनंतरच खऱ्या अर्थाने समजायला लागतात. आणि कदाचित यापैकी काही गोष्टी तुम्हालाही तुमच्या आयुष्यात कुठेतरी नक्की जाणवल्या असतील. पहिली गोष्ट आपल्याला जाणवते ती म्हणजे आता आपले आईवडील हळूहळू वृद्ध होत आहेत. लहानपणी आपल्याला एक गोष्ट वाटणं अगदी स्वाभाविक आहे, ती म्हणजे आपले आईवडील कायम आपल्यासोबत असतील. ते नेहमी मजबूत असतात, प्रत्येक अडचणीचं उत्तर त्यांच्याकडे असतं आणि आपल्या आयुष्यात काहीही झालं तरी ते आपल्याला सुरक्षित ठेवतील अशी एक खात्री मनात असते. आपण पडतो तेव्हा ते उचलतात, आपण घाबरतो तेव्हा ते धीर देतात आणि आपण काहीही न बोलता सुद्धा आपल्या मनात काय चाललं आहे हे त्यांना समजतं. त्या काळात आपल्याला कधीच वाटत नाही की एक दिवस असा येईल जेव्हा हेच मजबूत वाटणारे आईवडील हळूहळू वृद्ध होऊ लागतील. पण जेव्हा आयुष्याची तिशी ओलांडायला लागते तेव्हा एक गोष्ट अचानक मनाला जाणवायला लागते. आपले आईवडील आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यांच्या केसांमध्ये वाढलेला पांढरेपणा, चालण्यात आलेला थोडा सावधपणा आणि तब्येतीबद्दल वारंवार बोलल्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या तक्रारी, या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतात. जे लोक आयुष्यभर आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेत होते तेच आता कधीकधी आपल्या आधाराची वाट पाहत असतात. पण त्या वेळेपर्यंत आपण स्वतःच्या आयुष्यात काम, करिअर, जबाबदाऱ्या, कुटुंब यामध्ये इतके व्यस्त झालेलो असतो की कधी कधी त्यांच्यासोबत निवांत बसून 2 शब्द बोलायलाही वेळ मिळत नाही. फोन करायचा असतो पण आपण म्हणतो उद्या करू, भेटायला जायचं असतं पण आपण म्हणतो थोडा वेळ मिळाला की जाईन. आणि असं करता करता वेळ नकळत पुढे सरकत राहतो. मग कधीतरी अचानक लक्षात येतं की आयुष्य किती वेगाने बदलत आहे. आपण कितीही पैसे कमावले, कितीही यश मिळवलं, कितीही मोठ्या गोष्टी साध्य केल्या, तरीही जर आईवडिलांसोबत पुरेसा वेळ घालवला नाही, त्यांचं ऐकलं नाही, त्यांच्या छोट्या छोट्या आनंदात सहभागी झालो नाही, तर आयुष्याच्या शेवटी मात्र मनात एक अपूर्णतेची भावना राहते. कारण आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या पुन्हा कधीच परत मिळत नाहीत आणि त्यापैकी सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आईवडिलांसोबत घालवलेला वेळ. म्हणूनच आयुष्याचा हा धडा खूप महत्त्वाचा आहे. करिअर, यश, पैसा हे सगळंच महत्त्वाचं आहे, पण त्या सर्वांपेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या आईवडिलांसोबत घालवलेले क्षण. दुसरी गोष्ट जी आपल्याला जाणवते ती म्हणजे डिग्री कपाटातच राहते, पण व्यावहारिक ज्ञान आयुष्य चालवतं. लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट सांगितली जाते, चांगलं शिक, मोठी डिग्री घे, आयुष्य आपोआप सेट होईल. त्यामुळे आपणही त्या विश्वासाने वर्षानुवर्ष अभ्यास करतो, परीक्षा देतो, गुण मिळवतो आणि शेवटी एक डिग्री हातात येते. त्या क्षणी असं वाटतं की आता सगळं सोपं होणार आहे. जणू त्या कागदाच्या तुकड्यासोबतच आयुष्याची सगळी उत्तरं मिळाली आहेत. पण जसजसं आयुष्य पुढे सरकतं तेव्हा हळूहळू एक वास्तव समोर यायला लागतं. फक्त डिग्री आयुष्य चालवत नाही. अनेकदा ती डिग्री कपाटातच ठेवलेली असते. खरं आयुष्य चालतं ते आपल्या व्यवहार ज्ञानाने, आपल्या समजुतीने आणि लोकांशी वागण्याच्या पद्धतीने. कारण पुस्तकामध्ये खूप ज्ञान असतं, पण पुस्तकं आपल्याला प्रत्येक परिस्थितीत कसं वागायचं, लोकांना कसं समजून घ्यायचं किंवा कठीण प्रसंगात स्वतःला कसं सावरायचं हे पूर्णपणे शिकवू शकत नाहीत. आयुष्यातील काही धडे हे क्लासरूममध्ये नाही तर अनुभवामधून मिळतात. कधी एखादं अपयश आपल्याला खूप काही शिकवून जातं, कधी एखादा चुकीचा निर्णय आपल्याला जास्त शहाणं बनवतो, कधी एखादं नातं तुटतं तेव्हा आपण लोकांना आणि स्वतःलाही नवीन नजरेने पाहायला शिकतो आणि कधी एखादी कठीण परिस्थिती येते त्या क्षणी जाणवतं की कॉलेजमध्ये आपण फक्त विषय शिकलो होतो, पण आयुष्य आपल्याला माणूस बनायला शिकवतं. म्हणूनच 30च्या आसपास अनेक लोकांना हळूहळू समजायला लागतं, खरं शिक्षण डिग्रीमध्ये नसतं तर आयुष्यातील अनुभवांमध्ये असतं. आणि हे शिक्षण कोणत्याही कॉलेजमध्ये मिळत नाही. ते मिळतं फक्त जगताना, पडताना आणि पडून पुन्हा उभं राहताना आणि प्रत्येक अनुभवातून थोडं थोडं शिकत पुढे जाताना.
तिसरं कटू सत्य म्हणजे सगळे मित्र कायमच आपल्या सोबत नसतात. कॉलेजमध्ये किंवा तरुणपणी आयुष्य खूप वेगळं वाटतं. आपल्या अवतीभोवती नेहमी मित्रांची गर्दी असते. गप्पा, हसणं, फिरणं, एकत्र वेळ घालवणं सगळं इतकं सुंदर असतं की असं वाटतं हे क्षण कायम आपल्यासोबतच असणार आहेत. त्यावेळी आपल्याला वाटतं की हे सगळे लोक आयुष्यभर आपल्यासोबत असतील. पण जसजसं वय वाढतं आणि आयुष्य पुढे सरकतं तसतसं हळूहळू चित्र बदलायला लागतं. लोकांच्या आयुष्यात नवीन जबाबदाऱ्या येतात, प्रायोरिटीज बदलतात. करिअर, कुटुंब आणि वेगवेगळे मार्ग प्रत्येकाला वेगवेगळ्या दिशेला घेऊन जातात आणि नकळत ती मित्रांची गर्दी कमी व्हायला लागते. काही लोक हळूहळू दूर जातात, काहींचं बोलणं कमी होतं, तर कधीकधी असेही लोक आयुष्यातून निघून जातात ज्यांना आपण खूप जवळचं मानलं होतं. सुरुवातीला हे सगळं खूप दुखावणारं असतं, कारण आपण ज्या नात्यांना कायमचं समजत होतो ती हळूहळू बदलताना दिसतात. पण वेळेनुसार एक महत्त्वाची गोष्ट समजायला लागते. आयुष्यात खूप मित्र असणं महत्त्वाचं नसतं, तर काही खरे मित्र असणं महत्त्वाचं असतं. असे मित्र जे फक्त आनंदाच्या क्षणी नाही तर कठीण वेळेतही तुमच्यासोबत उभे राहतात, जे तुमच्या यशात आनंद मानतात आणि अपयशामध्ये तुमचा हात सोडत नाहीत. आणि शेवटी आपल्याला समजतं की गर्दीपेक्षा खरेपणाची किंमत जास्त असते. चौथी गोष्ट म्हणजे आरोग्यच खरी संपत्ती आहे. तरुणपणी आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण खूप मजबूत आहोत. शरीरात इतकी ऊर्जा असते की उशिरापर्यंत जागणं, वेळेवर न खाणं, जंक फूड खाणं, सतत कामाचा ताण घेणं हे सगळं अगदी सहज चालतं. त्या वयात आपल्याला आरोग्याचं महत्त्व माहीत नसतं आणि हवं तसं आपण जगतो आणि शरीर नेहमीच आपल्याला साथ देतं. पण जसजसं वय वाढतं तसतसं शरीर हळूहळू आपल्याला काही संकेत द्यायला लागतं. पूर्वीसारखी ऊर्जा राहत नाही, थकवा लवकर जाणवतो, ताणाचा परिणाम शरीरावर दिसायला लागतो आणि कधीकधी लहान लहान आजारही सतत त्रास देऊ लागतात. तेव्हा अचानक एक गोष्ट मनाला स्पष्टपणे जाणवते. पैसे बँकेत असणं महत्त्वाचं आहे, पण आपण निरोगी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर आरोग्यच साथ देत नसेल तर बाकी सगळ्या यशाचं, पैशाचं किंवा सुखसुविधांचं महत्त्व हळूहळू कमी होत जातं. त्या क्षणी जाणवतं की आयुष्यभर आपण अनेक गोष्टींसाठी धावत राहिलो, पण स्वतःच्या शरीराकडे आणि आरोग्याकडे पुरेसं लक्ष दिलंच नाही. म्हणूनच स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नसतो, ती एक गरज असते. कारण निरोगी शरीर आणि शांत मन असेल तर आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगू शकतो. पाचवी गोष्ट जी आपल्याला जाणवते ती म्हणजे अपयशापेक्षा पश्चाताप जास्त दुखावतो. आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतात जेव्हा आपल्या मनात एखादं स्वप्न असतं, एखादी गोष्ट करायची इच्छा असते, पण तरीही आपण एक पाऊल मागे घेतो. कधी भीती आपल्याला थांबवते, कधी लोक काय म्हणतील हा विचार मनात येतो, तर कधी स्वतःवरचा विश्वास कमी पडतो. त्यावेळी आपण स्वतःला समजावतो, आत्ता नाही, नंतर पाहू, अजून वेळ आहे, आणि असं म्हणत आपण त्या संधीला थोडं पुढे ढकलतो. पण आयुष्य मात्र थांबत नाही. कित्येक वर्ष शांतपणे निघून जातात आणि मग कधीतरी शांत क्षणी मनात एक प्रश्न हळूच डोकावतो, जर मी त्यावेळी प्रयत्न केला असता तर. त्या विचारासोबत एक हलकी खंत मनात राहते. कारण अपयश कदाचित काही काळ दुखावतं, पण पश्चाताप मात्र मनात खूप काळ टिकतो. म्हणूनच 30च्या आसपास लोकांना हळूहळू समजायला लागतं की आयुष्यात कधीकधी पडणं चालतं, हरणंही चालतं, पण प्रयत्न न करता मागे हटणं मात्र मनाला आयुष्यभर खंत देऊन जातो. त्यामुळे शेवटी एकच गोष्ट महत्त्वाची वाटते, जिंकू किंवा हरू, पण किमान प्रयत्न तरी करून पाहायला हवेतच. पुढची गोष्ट म्हणजे स्वतःलाच स्वतःचा आधार बनावं लागतं. आयुष्याच्या सुरुवातीला अनेक गोष्टींसाठी आपण इतरांवरती अवलंबून असतो. कुटुंब असेल, मित्र असतील, नातेवाईक, या सगळ्यांच्या आधारावरच आपलं जगणं पुढे चालत असतं. काही अडचण आली किंवा एखादी समस्या उभी राहिली तर आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी उभं राहील, आपल्याला समजून घेईल आणि आपल्या समस्या सोडवायला मदत करेल. पण जसजसे अनुभव वाढायला लागतात तसं एक वास्तव हळूहळू स्पष्ट व्हायला लागतं. प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या लढाईत व्यस्त असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या चिंता, जबाबदाऱ्या आणि संघर्ष असतात. त्यामुळे कधीकधी आपण ज्या अपेक्षा इतरांकडून ठेवतो त्या पूर्ण होत नाहीत. सुरुवातीला हे थोडं दुखावतं, कारण आपल्याला वाटतं की कोणीतरी येईल आणि आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढेल. पण हळूहळू आयुष्य आपल्याला शिकवतं की कधीकधी स्वतःचा आधार बनावं लागतं. स्वतःला समजवायला, स्वतःला सावरायला आणि पुन्हा उभं राहायला शिकावं लागतं. कारण शेवटी कितीही लोक आपल्या आयुष्यात असले तरी आयुष्याची खरी लढाई प्रत्येकाला स्वतःलाच लढावी लागते. आणि जेव्हा माणूस स्वतःचा आधार बनायला शिकतो तेव्हा तो आतून खूप मजबूत होतो. शेवटची गोष्ट म्हणजे शांतता ही गोंगाटापेक्षा जास्त सुंदर असते. तरुणपणी आयुष्य खूप वेगळं असतं. त्या काळात गोंधळ, आवाज, एक्साइटमेंट, धावपळ या सगळ्या गोष्टी आपल्याला आकर्षित करतात.
मोठी स्वप्न असतात, मोठ्या योजना असतात आणि सगळं काही खूप वेगाने चाललेलं असतं. सतत काहीतरी मिळवायचं, पुढे जायचं, स्वतःला सिद्ध करायचं असतं. या धावपळीतच आयुष्याचं सुख दडलं आहे असं त्यावेळी वाटतं. पण जसजसं वय वाढतं तेव्हा कळतं की खरं सुख या गोंधळात किंवा सततच्या धावपळीत नसतं, तर ते शांततेत असतं. मन शांत असणं, घरात समाधान असणं आणि दिवस संपल्यावर रात्री झोपताना मनात कोणताही अपराधीपणा किंवा अस्वस्थता नसणं हीच खरी श्रीमंती आहे. कारण शेवटी आयुष्यात माणसाला खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. मनाला हवं असतं ते फक्त थोडंसं समाधान, थोडी स्थिरता आणि मनशांती. आणि जेव्हा माणूस ही गोष्ट समजतो तेव्हा आयुष्याकडे पाहण्याची त्याची दृष्टीच बदलून जाते. आयुष्य हे खरं तर एका मोठ्या पुस्तकासारखं असतं. त्या पुस्तकातील प्रत्येक पान म्हणजे एक वर्ष आणि प्रत्येक अनुभव म्हणजे त्या पानावर लिहिलेला एक धडा आहे. आपण जगत असताना कदाचित त्या क्षणी सगळं स्पष्ट दिसत नाही, पण जसजसं आयुष्य पुढं सरकतं तसतसं त्या अनुभवांचा अर्थ हळूहळू समजायला लागतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला अर्थपूर्ण वाटला असेल तर तो नक्की शेअर करा. कदाचित कुठेतरी कोणीतरी आज अशाच विचारांमधून जात असेल आणि कदाचित हे काही शब्द त्यांना थोडासा आधार, थोडी समज आणि थोडी आशा देऊन जातील. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.